नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासामध्ये संपूर्ण राज्यात 100% होणार पाणीच पाणी। होईल मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासामध्ये संपूर्ण राज्यात 100% होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यात असं काय घडणार आहे किंवा वातावरणात असा कोणता बदल होणार आहे की ज्यामुळे आता येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात 100% होणार पाणीच पाणी। या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, मी आपल्याला सांगत होतो की बंगालच्या उपसागरातील शाखा ही आणखीन शक्तिशाली झाली नाही, पण मागच्या 4 ते 8 तासांमध्ये या शाखेमध्ये शक्तिशालीपणा यायला सुरुवात झाली आहे। यामुळे बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवत आहे, यामुळे जो ढगांचा ताफा आर्द्रतेमुळे तयार होत आहे तो येत्या 72 तासांमध्ये आपल्या महाराष्ट्राकडे कूच करणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या या पावन मायभूमीमध्ये आपल्याला येत्या 72 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे। हा पाऊस फक्त 72 तास राहणार नसून कमीत कमी 5 ते 7 दिवस मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे। या पावसाचा जर विचार केला तर खास करून मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 5ही विभागामध्ये आपल्याला पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक दिसण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की येत्या 72 तासात आता संपूर्ण राज्यात 100% होणार पाणीच पाणी। भविष्यात कसा राहणार पाऊस याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।